आता पाहूया दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स। स्वयंपाकघरात काम करताना आपलं काम झटपट आणि योग्य होण्यासाठी तुमच्यासाठी आज आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत। साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता साखरेच्या डब्यात 4 ते 5 लवंग ठेवाव्यात। सुकं खोबरं तुरडाळीत खुपसून ठेवलं तर खोबरं खराब होत नाही। लिंबाचा रस जास्त हवा असल्यास 5 ते 10 मिनिटं लिंबू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो। कोणताही पुलाव किंवा मसाले भात करताना तांदूळ 1 ते 2 तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळाचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो। बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी। हिंगाचा वास टिकवण्यासाठी हिंग तुरीच्या डब्यात ठेवावा। डाळ किंवा तांदूळाला कीड लागण्यापासून जपण्याकरता त्यात कडुनिंबाचा पाला घालून ठेवावा। भाज्यांमध्ये शेवटी मीठ घातल्यास त्यातलं लोह म्हणजेच आयर्न टिकवण्यास मदत होते। भेंडीची भाजी शिजवताना त्यात 2 चमचे दही घातलं तर ते चिकट होत नाही। पुऱ्या करताना त्याच्या कणकेमध्ये चिमटीभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात। ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, त्यामुळे ते डाग निघून जातात। घरात जर आपण एकदमच खूप कडुनिंब आणला असेल तर अशा वेळी कडुनिंबाची पानं तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत। त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बरेच दिवस टिकतात। गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशांसारख्या फळभाज्या शिळ्या झाल्यास त्या रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात। त्या ताज्या आणि टवटवीत होतात। कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावीत। साधारण 1 आठवड्यापर्यंत ही केळी टवटवीत राहतात। हे पाणी 2 दिवसात एकदा तरी बदलावं। पालेभाज्या शिळ्या किंवा सुकलेल्या असल्यास पाण्यात 1 चमचा विनेगर किंवा लिंबू रस घालून ठेवल्या तर त्या ताज्या होतात। शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात 2 चिमटी मीठ टाकावं आणि गॅस बंद करून थोडे परतावे, त्याने साल लवकर सुटतात। भजीचं कुरकुरीत हवे असतील तर भजीच्या बेसन पिठामध्ये मक्याचं पीठ घालावं, त्यामुळे भजी कुरकुरीत होतात। या काही गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमचं काम नक्की उत्तमरित्या होईल यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।